नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहुयात काही विशेष घडामोडी। चंदू काका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहेत। सांगलीच्या वसंतदादा पाटील घराण्याची वाट काँग्रेस राष्ट्रवादीनेच लावली असा गंभीर आरोप चंद्रकांतदादा पाटील यांनी केला। काँग्रेस राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळेच वसंतदादाच्या नातवांनी काँग्रेसचे कोणतेही पद न ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दादा घराण्याला थेट आवाहन करत तिकीट नाही मिळाले तर स्वाभिमानाने बाहेर पडा, पायघड्या घालून बीजेपी तुमच्या स्वागतासाठी तयार आहे असे खुले आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी दादा कुटुंबियांना केले आहे। लोकसंदेश न्यूजसाठी सांगलीहून गणेश चव्हाण। दादा घराण्याला ज्या दादा घराण्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड उपकार केले। महाराष्ट्रामध्ये पाणी अडवा आणि पाणी जिरवा जलात आम्ही जलयुक्त मंडळ योजना दादाने आणली। महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट पॉलिटेक्निक, प्रायव्हेट इंजिनिअरिंग, प्रायव्हेट मेडिकल दादाने आणलं। उत्तर प्रदेश हरियाणापासून पोरं शिकायला यायला लागली। आमची ग्रामीण भागातली पोरं शिकली, इंजिनियर झाली, डॉक्टर झाली। दादांचं महाराष्ट्र घडवण्यामध्ये मोठं स्थान आहे। त्या दादा घराण्याचा अपमान राजकीय भाषण मी करत नाही, पण आम्हालाही सहन होणार नाही। आम्ही या महाराष्ट्राचे सामान्य नागरिक आहोत आणि त्यामुळे दादा घराण्याला आमचं आव्हान आहे, तिकीट मिळालं फार चांगलं, तुम्ही काँग्रेसवरून लढा, तुम्हाला हरण्याची इच्छा आहे तर तुम्ही हरा, तर तुम्ही जिंकण्याची शक्यता नाही। पण तिकीट नाही मिळालं आणि स्वाभिमानाला मिळालं तर अपमानाने काँग्रेसमध्ये न बाहेर पडा। भारतीय जनता पार्टी पाय घड्या घालून तुमचं स्वागत करायला तयार आहे, कारण तुम्ही दादा घराण्याचे वंशज आहात। आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये तिढा निर्माण झालेला आहे। राजू शेट्टी अपमान मांडणार का दादा घराणा अपमान मांडणार का दोघेही अपमान गिळून बसणार, हे आता येत्या 2 दिवसामध्ये कळेल की कोण अपमान गिळून मान खाली घालून काम करणार ते कळेल। ज्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला स्कॉलरशिप देण्याची व्यवस्था नव्हती, महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला हॉस्टेल देण्याची व्यवस्था नव्हती, आरक्षण लांब, त्या महाराष्ट्रामध्ये ज्या देवेंद्र फडणवीसांना ब्राह्मण म्हणून हिणवलं गेलं,